लूक याचा 6:27 परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने खूप अद्भुत वचन आपल्यासाठी दिलेलं आहे प्रियांनो. की वचन काय सांगत आहे की जे कोणी तुम्हा ऐकणाऱ्यास म्हणजे कोण? आपण. परमेश्वर आपल्याला इथं काय सांगत आहे की तुम्ही जे कोणी माझं ऐकत आहे त्यांनी ऐका. तर काय? तुम्ही आपल्या वैऱ्यावरती प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. यस, आमेन. तर आपण जगिक जीवन जगत असताना आपण ह्या वचनावर चालणं तर सोडा प्रियांनो, पण आपण ह्या विचारापासूनही खूप दूर जातो, नाही का? तर कित्येक लोक आपण असे पाहतो जगामध्ये की या गोष्टीचा विचार सुद्धा ते करत नाहीत. आपल्या वैऱ्यावरती प्रीती करणं तर खूप दूरची गोष्ट आहे, पण तो जसा आपल्याशी वागतो तसे कितीतरी पडते त्याला परत देतात. तर परमेश्वराचं वचन आपल्याला इथे असं नाही सांगते, तर काय सांगत आहे की आपल्या वैऱ्यावरती तुम्ही प्रीती केली पाहिजे आणि जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. यस, आमेन. हालेलुया. की किती अद्भुत परमेश्वराचं वचन आहे पहा, की जे लोक तुमचा द्वेष करतात, तुमची घृणा करतात, तुमचा तिरस्कार करतात, त्या लोकांचे सुद्धा आपण काय केले पाहिजे? बरे केले पाहिजे. त्यांना आपण ब्लेसिंगच दिल्या पाहिजे. कारण काय? तर परमेश्वराचं वचन सांगते आणि परमेश्वर इतका लीन आणि नम्र होऊन या जगिक जीवनामध्ये मानव रूपाने आल्यावरती राहिला प्रियांनो. कधीही परमेश्वराने कोणाचा द्वेष केला नाही, कोणाला राग केला नाही. जेव्हा इतकं क्रूस खांबावरती परमेश्वराचा छळ करण्यात आला, परमेश्वराला यातना देण्यात आल्या, रक्ताचा एकही थेंब परमेश्वराच्या शरीरात शिल्लक होऊ दिला नाही लोकांना, तरी परमेश्वर काय म्हणत आहे शेवटच्या क्षणाला की हे लोकांना कळत नाहीये पिता, तर त्यांना तुम्ही माफ करा. तरी खूप मोठं आपल्यासाठी काय आहे? शिकवण आहे परमेश्वराची, की आपण खरोखर आपण परमेश्वरा इतकं तरी आपण काय धैर्यवान किंवा सहनशक्ती नाही दाखवू शकत, पण कमीत कमी आपण आपल्या परमेश्वराचे जे वचन आहेत त्याचं तरी आपण पालन करण्याचा भरपूर असा प्रयत्न केला पाहिजे प्रियांनो. हो, आणि जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा परमेश्वरच आपल्याला काय सहाय्यता आणि मदत करणार आहे. तर हे खूप अद्भुत वचन आहे, हृदयाला स्पर्श होणार आहे. तर आपण या वचनासाठी परमेश्वराला धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद 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 पवित्र अति पवित्र परमेश्वर पिता, तुझ्या नावाला उंच होते, मान सन्मान गौरव तुला देते माझ्या राजा. हो परमेश्वर, आजचा हा सुंदर दिवस आमच्या जीवनात जोडलास त्याबद्दल तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो बापा, आजच्या या दिवसात किती अद्भुत वचन दिलं आहेस माझ्या राजा, की आपल्या वैऱ्यावरती प्रीती करा. हो, आणि आपल्या जे आमचे वाईट करतात त्यांचे आम्ही बरे केले पाहिजे. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन आहे माझ्या राजा, की जे लोकांचा द्वेष करतात, त्यांचा राग करतात, त्यांनाही तो आम्हाला काय त्यांचं बरं करा म्हणलेलं आहे, की त्यांना जे ते वागतात तसं तुम्ही न करता त्यांच्यासाठी तुम्ही बरे करा, चांगले करा आणि वैऱ्यावरती प्रीती करा. हो परमेश्वरा, या वचनावर चालण्यासाठी तो आम्हाला सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, इथून पुढील वेळ का आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते माझ्या राजा. ही छोटीशी विनंती धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय मसीह की सभी को. हालेलुया. शालोम. परत एकदा भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत परमेश्वराची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत राहू. शालोम. थँक्यू सो मच.